लोकसभेत या पुस्तकाचे नाव निघाले आणि सरकारमध्ये बसलेले सर्व नेते फडफडू लागले। माजी आर्मी चीफ एम नरवणे यांनी लिहिलेले हे पुस्तक सरकार प्रकाशित का होऊ देत नाहीये। राहुल गांधी या पुस्तकाविषयी बोलायला लागले आणि त्यांचा माईक बंद करण्यात आला। मंत्र्यांना त्यांच्या खुर्च्या सोडून याला विरोध करावा लागला। नेमकं या पुस्तकात आहे तरी काय, मी सांगते। 2020 मध्ये लडाखच्या रेचिनला एरियामध्ये जेव्हा चीनची सेना समोर येत होती तेव्हा आर्मी चीफ नरवणे यांनी राजनाथ सिंग रक्षा मंत्र्यांना कॉल करून विचारले की नेमकं त्यांनी काय करायला हवे। त्यावेळी रक्षा मंत्री जबाबदारीपासून हात झटकत म्हणाले, तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा। म्हणजे युद्ध झाले असते तर आर्मीची चुकी आणि जमीन गेली असती तर आर्मीलाच दोष। आणि दुसरं म्हणजे सरकार जेव्हा अग्निपथ स्कीम आणते ज्यामध्ये जवानांना 4 वर्षांसाठी भरती करून त्यांना विदाऊट पेन्शन काढून टाकल्या जाते, यामुळे सेना कमजोर होणार असे स्पष्ट मत तीनही आर्मी चीफ देतात। तरीही सरकार त्यांच्यावर दबाव आणत प्रेस कॉन्फरन्स करून ही स्कीम चांगली असल्याचं सांगायला सांगतात। म्हणजे सरकारचं धोरण अगदी स्पष्ट आहे। जेव्हा चीन सारख्या देशासोबत युद्धजन्य परिस्थिती येते तेव्हा जबाबदारीपासून हात झटकला जातो आणि पाकिस्तान सारख्या देशावर सर्जिकल स्ट्राईक करून सेनेला साइडलाईन केलं जातं आणि स्वतः श्रेय घेतलं जातं।